तर कसे आज सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो, तो सुस्वागतम। आणि आज गणेश चतुर्थीचा दिवस तिसरा। तर आज मी चाललोय एक अशी मूर्ती बघायला जिचा मूर्तिकार नवीन पण जी संकल्पना आहे ती जुनी आहे आणि त्यांनी ती जागृत ठेवलेली आहे आणि ती बघताच एक वेगळं असं वाटलं, कारण की 90च्या दशकातले जे मूर्तिकार होते श्री दीनानाथ वेलिंगकर म्हणजे मास्टर यांनी ती कला आपल्यासमोर सादर केली। पहिली 22 फूट मूर्ती मुंबईतील म्हणजे गणेश गल्लीची, आणि आता मी त्याच मंडळाकडे जातोय। त्यांचं डेकोरेशन यंदाचं रामेश्वरम आहे आणि त्याच्यानंतर ती मूर्ती आहे ती बड्डेच्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टलाच तिचं प्रथम दर्शन झालं, पण तेव्हा मी जाऊ शकलो नाही कारण की बड्डे असल्या कारणामुळं। पण एक इच्छा होती की बघायचं आहे तर मुंबईचा राजा ह्याच्यापासून सुरुवात करायची। तर हा पहिला ब्लॉग जो गणेशोत्सवाचा आहे, जो गणपती बघायला जातो आपण, तो आहे मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश गल्ली। तर आता मी निघालोय आणि एक दुपारच्या टायमिंगला जातो कारण की आता गर्दी कमी असं, आणि आज आहे शुक्रवार, तर शनिवार रविवार हे 2 दिवस कंटिन्यू आलेत म्हणून गर्दी जाम असणार आहे। तर आता निघतोय आणि थोड्याच वेळात गणेश गल्लीला पोचू आणि मग एकंदर डेकोरेशन काय कसं आहे, किती गर्दीचा काय एक अंदाज येईल आपल्याला। चला निघूया। पासून जो आतमध्ये येणारा रोड आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, जसं आगमनाला केलेलं तसं। आणि आपल्या समोर जे हे डेकोरेशन दिसतंय तेच आहे मुंबईच्या राजाचं। सरस्वती प्रणमत्व सर्वकार्यार्थसिद्धये अभिष्पदार्थो या सुरा मंडलांतर्गतः संकल्प हरीशे नमामि। ओम गणानन्तं गणपतिं भवामहे कविं तमेव सर्वं कल्पेदं कर्मासि साक्षात् ब्रह्मया संसिद्धानन्दाय दित्योऽसि ब्रह्मभूर्भुवस्वरं गणाधितो आवयामि कथयामि पूजयामि आवयामि। ओम कुबेराय नमयामि। ओम ईशानीश ओम गणेशं तुषारापं शरदाण्डमसंभवं नमामि शुचनं सोमं शम्भोर्मुलं सौम्यं सौम्यं गुणवेदं तं वदं प्रणाम्यं वदाय नमः। अवयामि स्थापयामि पूजयामि नमामि बृहस्पतिं ओम गुरुदेवाय नमयामि। ओम ईमकुंद प्रणामं सैतां परं गुरुं सर्वशास्त्र प्रबन्धारं भार्गवं प्रणाम्यं शुक्राय नमयामि। ओम तिलान्तरसमावासं रामे नमयामि स्थापयामि पूजयामि। ओम पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रमसकं केतुं प्रणाम्यं केतवे नमयामि स्थापयामि पूजयामि। गगच्च गुरु शुक्र शनि राहु केतु। फायनली बघितलं मी मुंबईचा राजा। आकाश तिरुमल स्टुडिओ यांनी साकारलेली ही मूर्ती मुंबईच्या राजाची, ते एक वेगळ्या अशी फिशिंग आहे आणि यंदाचं खास आकर्षण म्हणजे मुंबईचा राजा ठरलेला आहे।
आणि अचानकपणे असा जोरदार पाऊस सुरू झाला आहे की सगळं काही हायच्या जागेवर थांबलेले आहेत लोक. तर आलो आता घरी आणि जाम पूर्ण भिजायला झालं कारण की पाऊसच तसा चालू आहे. तर हेल्मेट होतं नीट व्यवस्थित म्हणून काय डोक्यावरती आणि पाणी सगळं पूर्ण काच बीच पॅक करून घेतले होते. आणि आता आलोय घरी आणि पुन्हा एकदा जाणं होईलच नक्की मुंबईच्या राजाला. तर कारण की पाऊस आला त्याच्यामुळे सगळं काही विस्कळीत झालं. ज्या ह्याच्यानं मी एक व्हिडिओच्या कॉन्सेप्टने गेलो होतो की ती व्हिडिओ अशी शूट करूया आणि तुमच्यासमोर रिप्रेझेंट करूया, तर तसं काय झालं नाही कारण की पाऊस अचानक एवढा जोराचा वाढला. तरी पण आपण आतमध्ये होतो तिथपर्यंत कमी होतं, नंतर बाहेर आलो तेव्हा एकदम जोरात पाऊस आला होता. आणि मग तिथून मी थांबत असा एक नीट व्यवस्थित आता घरी आलोय.